नमस्कार. एम.कॉम तर झालंय, पण आता पुढे काय? आजच्या जगात फक्त एक डिग्री पुरेशी आहे का? चला, आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात आपण बघूया की एम.कॉमला टेक्नॉलॉजीची जोड दिली तर आपलं करिअर कसं फ्युचरप्रूफ होऊ शकतं. याचीच एक सोपी ब्लूप्रिंट आपण पाहणार आहोत. चला, सुरुवात करूया. आणि हाच तो मोठा प्रश्न आहे नाही का? आज प्रत्येक कॉमर्स ग्रॅज्युएटच्या मनात हाच विचार येतोय. जॉब मार्केटमध्ये स्पर्धा इतकी वाढली आहे की कंपन्यांना आता फक्त डिग्री होल्डर नकोयत. त्यांना अशी माणसं हवी आहेत ज्यांच्याकडे काहीतरी खास स्किल्स आहेत. मग अशा वेळी फक्त पारंपरिक डिग्रीवर अवलंबून राहणं खरंच पुरेसं आहे का? म्हणूनच आजच्या काळात एम.कॉम सोबत टेक्नॉलॉजी असणं ही काही ऑप्शनल गोष्ट राहिलेली नाहीये. ती एक गरज बनली आहे. आणि हे कॉम्बिनेशन तुमचं करिअर कसं एका वेगळ्याच लेव्हलवर नेऊ शकतं तेच आपण आता पाहणार आहोत. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला पारंपरिक डिग्री घेतलेल्यांची गर्दी आहे, जिथे जॉब्स कमी आणि स्पर्धा खूप जास्त आहे. आणि दुसरीकडे आहेत एम.कॉम प्लस टेक स्पेशलिस्ट, जे करिअरच्या शिडीवर खूप वेगाने पुढे जात आहेत. त्यांच्यासाठी ॲनालिटिक्स, फिनटेक सारखी नवी, भारी क्षेत्र खुली आहेत. आणि यामुळे ते इतरांपेक्षा नक्कीच खूप पुढे राहतात. मग प्रश्न येतो की ही टेक्नॉलॉजीची स्किल्स म्हणजे नेमकं काय शिकायचं? चला तर मग आपलं टेक टूलकिट बनवायला घेऊया आणि बघूया की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कोणते कम्प्युटर कोर्सेस खरंच गेम चेंजर ठरू शकतात. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे टॅली ERP. याला फक्त एक सॉफ्टवेअर समजू नका, हा तर भारतीय व्यवसायांचा आत्मा आहे. मग ते रोजचं बुककीपिंग असो किंवा GSTचे नियम, टॅलीमुळे सगळं काही अगदी सोपं होतं. आणि गंमत म्हणजे एकदा का तुम्ही टॅलीमध्ये मास्टर झालात की नोकरीच्या संधी थेट तुमच्या समोर येतात. अकाउंटंट, ऑडिट असिस्टंट किंवा टॅक्स कन्सल्टंट यासारख्या अनेक महत्त्वाच्या पदांसाठी टॅली येणं हे एक बेसिक आणि अत्यंत गरजेचं स्किल मानलं जातं. आता वळूया ॲडव्हान्स्ड एक्सेलकडे. अनेकांना वाटतं एक्सेल म्हणजे फक्त आकडे आणि टेबल. पण थांबा, हा समज बदलण्याची वेळ आली आहे. पिव्होट टेबल्स, VLOOKUP आणि मॅक्रोज सारखी पॉवरफुल टूल्स तुम्हाला डेटाच्या महासागरातून मोत्यांसारखे मौल्यवान इन्साईट शोधायला मदत करतात. विचार करा, ॲडव्हान्स्ड एक्सेलमधली ही मास्टरी तुम्हाला थेट फायनान्शियल ॲनालिस्ट, बिझनेस इंटेलिजन्स एक्सपर्ट आणि अगदी मॅनेजमेंट कन्सल्टंट यांसारख्या मोठ्या पदांपर्यंत घेऊन जाऊ शकते. इथे तुमचं काम फक्त डेटा मांडणं नाही, तर त्यातून कंपनीसाठी महत्त्वाचे निर्णय घेणं हे असतं. आता आपण एका अशा स्किलबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला गर्दीतून खरंच वेगळं काढेल. आणि ते म्हणजे फायनान्ससाठी पायथॉन. ही फक्त एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाहीये, तर फायनान्सच्या दुनियेत क्रांती घडवणारे एक जबरदस्त साधन आहे. याच्या मदतीने तासांतासांची कामं मिनिटात ऑटोमेट होतात आणि भविष्याचा अंदाज सांगणारे अचूक मॉडेल बनवता येतात. पायथॉन शिकलात की मग डेटा सायन्स, अल्गोरिथमिक ट्रेडिंग आणि फिनटेक यांसारखी आजच्या जगातली सगळ्यात भारी करिअर्स तुमची वाट बघत असतात. ही अशी क्षेत्र आहेत जिथे फायनान्सचं नॉलेज आणि टेक्नॉलॉजीची ताकद एकत्र येऊन भविष्यातलं फायनान्शियल जग तयार करत आहेत. बरं, ही स्किल्स शिकायची हे तर कळलं, पण ती यशस्वीपणे कशी शिकायची? त्यासाठी काही नियम आहेत. चला, यशाचे हे डूज अँड डोंट्स पटकन बघून घेऊया, म्हणजे आपला प्रवास एकदम सोपा होईल. तर मग यशाचा मंत्र अगदी सोपा आहे. उगाच काहीतरी पॉप्युलर आहे म्हणून कोर्स करू नका. तुमच्या करिअरच्या ध्येयानुसार कोर्स निवडा. फक्त थिअरी आणि सर्टिफिकेटच्या मागे धावू नका, तर खरं-खुरं काम करा, छोटे छोटे प्रोजेक्ट्स बनवा, त्याचा एक पोर्टफोलिओ तयार करा. या फील्डमधल्या लोकांशी बोला, त्यांच्याशी संपर्क साधा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा की टेक्नॉलॉजी रोज बदलते, त्यामुळे आपलं शिकणं कधीच थांबवायचं नाही. ओके, तर आपण स्किल्स पाहिली, नियमही समजून घेतले. आता ह्या सगळ्याला एकत्र करून आपल्या करिअरची एक पक्की ॲक्शनेबल ब्लूप्रिंट कशी तयार करायची ते बघूया. ही आहे तुमच्या यशाची फक्त 4 स्टेप्सची ब्लूप्रिंट. स्टेप 1, आपलं ध्येय ठरवा. नक्की काय करायचंय, फायनान्स की ॲनालिटिक्स? स्टेप 2, ध्येय ठरलं की त्यासाठी योग्य टेक्नॉलॉजी निवडा. स्टेप 3, फक्त शिकू नका, तर त्या स्किल्समध्ये मास्टरी मिळवा, छोटे छोटे प्रोजेक्ट्स करा. आणि शेवटची स्टेप 4, कॉमर्स आणि टेक्नॉलॉजीचं हे जे युनिक कॉम्बिनेशन तुमच्याकडे आहे त्याच्या जोरावर आत्मविश्वासाने करिअर लॉन्च करा. तर ही ब्लूप्रिंट आता तयार आहे. मार्गदर्शक तत्त्व समोर आहेत. त्यामुळे आता पुढे काय करायचं हा प्रश्न नाहीये. खरा प्रश्न हा आहे
की या ब्लूप्रिंटचा वापर करून आपण आपल्या करिअरची कोणती भव्य इमारत उभारणार आहोत. सुरुवात करायची आहे